नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये आपण मागील व्हिडिओ पाठ क्रमांक 3 मधील सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन कसे असते याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्था त्या मानवी पुरुष प्रजनन संस्थेविषयी माहिती घेणार आहोत। तसेच मानवी स्त्री प्रजनन संस्था कशी असते या बाबतीत देखील माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मानवातील लैंगिक प्रजनन कसे असते आणि हा मानवातील लैंगिक प्रजनन हा अभ्यास करत असताना आपल्याला काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या विषयासंबंधी काही प्रश्न इथे दिलेले आहेत। त्या प्रश्नांचा अगोदर आपण विचार करणार आहोत। त्यातील प्रश्न क्रमांक 1 असा आहे। प्रश्न पहिला आहे, रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्ये नियंत्रित करत असतात? तर रासायनिक नियंत्रण म्हटलं की संप्रेरकांचा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होतो। मग पीयूषिका ही अंतःस्रावी ग्रंथी जी आहे त्या अंतःस्रावी ग्रंथीतून महत्त्वाचे जे संप्रेरक आहेत त्यामध्ये पहिला संप्रेरक आहे FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH ही संप्रेरक तयार होतात। FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे दोन संप्रेरक जे आहेत यामधलं जे LH हे हार्मोन जे आहे हे LH हे संप्रेरक पुरुषांमध्ये तसेच ICSH बघा ICSH इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन हा हार्मोन जो आहे तो ह्या पुरुषांमध्ये हे हार्मोन काय होत असतात स्त्रवत असतात कारण त्या संप्रेरकांची अभिक्रिया पुरुष शरीरात वेगळी असते। तसेच एवढंच नव्हे तर अंडाशयातून आणि वृषणातून अनुक्रमे स्त्रीत्वास पूरक आणि पुरुषत्वास आवश्यक अशी संप्रेरके तयार होत असतात। ही संप्रेरके टेस्टोस्टिरॉन नेहमी लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, टेस्टोस्टिरॉन हे जे संप्रेरक आहे ते या वृषण ही पुरुष प्रजनन संस्थेची आकृती आहे यामधला हा वृषणाचा जो भाग आहे याला आपण इंग्रजीमध्ये टेस्टिस असं म्हणतो। तर ह्या टेस्टिस मधून म्हणजे वृषणामधून टेस्टोस्टिरॉन हे नावाचे हार्मोन म्हणजे संप्रेरक स्त्रवत असते आणि शिवाय हे हार्मोन टेस्टोस्टिरॉन वृषणाकडून टेस्टोस्टिरॉन हे हार्मोन सिक्रीट होतं स्त्रवतं। टेस्टोस्टिरॉन हे हार्मोन म्हणजे हे संप्रेरक जे आहे ते पुरुषत्वास कारणीभूत असतं। आणि तेवढंच नव्हे तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही जी दोन हार्मोन्स आहेत म्हणजे दोन संप्रेरक आहेत लक्षात ठेवा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरक जी आहेत ती स्त्री शरीरातील संप्रेरक काय करत असतात अंडाशयातून स्त्री स्त्रवणारी ही दोन महत्त्वाची संप्रेरक आहेत आणि त्याद्वारे स्त्रीच्या शरीरातील गर्भाशयातील जे स्थित्यंतरे असतात मातृत्व इत्यादी बाबतीत ही नियंत्रित केली जातात। म्हणजे स्त्रियांमध्ये दोन महत्त्वाचे हार्मोन म्हणजे जे स्त्रीत्वास कारणीभूत असतात ते म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आणि पुरुषत्वास कारणीभूत असतं ते हार्मोन म्हणजे संप्रेरक म्हणजे टेस्टोस्टिरॉन। हे नेहमी लक्षात ठेवा। आता यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात? तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुषांमध्ये ह्या वृषणातून स्त्रवणारा टेस्टोस्टिरॉन हा संप्रेरक आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन ही संप्रेरक जी असतात ती वयात येताना शारीरिक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो आहे, लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 तर मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा या कायद्याचे महत्त्व काय? तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे
हा अप्लाइड टाईपचा प्रश्न आहे। याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मुलीच्या शरीराची वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत पूर्ण वाढ होत नसते आणि ती मुलगी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झालेली नसते। त्यामुळे लग्न आणि गर्भधारणा या क्रिया तिच्या शरीरासाठी योग्य नसतात। तसेच मुलाची शारीरिक वाढ ही वय वर्ष 21 पर्यंत पूर्ण झालेली नसते। म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 वर्ष आणि मुलाचे वय किमान 21 वर्ष पूर्ण असावे असा कायदा केलेला आहे। म्हणजे मुलीचं वय 18च्या पेक्षा कमी असेल तर तिची शारीरिक क्षमता ही पूर्ण झालेली नसते, ती शारीरिक वाढ ही पूर्ण झालेली नसते आणि मुलाचं सुद्धा 21 वर्षाच्या आत म्हणजेच 21 वर्षापेक्षा कमी त्याची शारीरिक वाढ ही नीट झालेली नसते आणि म्हणून मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं, किमान 18 वर्ष पूर्ण, आणि मुलाचं देखील किमान 21 वर्ष पूर्ण असावं लागतं। म्हणजे हे असा कायदा केलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण अनुवंशिकता आणि परिवर्तन या धड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की पुरुषांमध्ये नेहमी काय असतं, पुरुषांमध्ये नेहमी X आणि Y अशी गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये नेहमी XX अशी गुणसूत्राची जोडी असते। ही लिंग गुणसूत्र असतात। तर आपण जर पाहिलं ह्या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषांच्या विशिष्ट अशा अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार आहेत। पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये पण असतं। म्हणजे आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये XX गुणसूत्र आहे आणि पुरुषांमध्ये Y गुणसूत्र X गुणसूत्र आहेच आणि Y गुणसूत्र आहे। म्हणजे Y हे गुणसूत्र पुरुषांमध्ये वेगळं आहे। म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर X गुणसूत्र हे स्त्रीत्वासाठी कारणीभूत असते। मग पुरुषांमध्ये X गुणसूत्र कशासाठी असते? आता आपण या मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी इथं समोर आपल्या आकृती जी काढलेली आहे या आकृतीमध्ये ही आकृती समोर जी तुम्हाला दिसते ही मानवी पुरुष प्रजनन संस्थेची आकृती आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला दिसतं ते म्हणजे काय आहे, शिश्न। यातले मुख्य घटक असे आहेत मुलांनो की मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये इथं मी जी आकृती तुम्हाला दाखवत आहे ही आकृती काय आहे बघा, मानवी शरीर जे आहे ते द्विपार्श्वसममित असल्याने इथं मी जी आकृती दाखवली आहे त्या मुख्य अक्षापासून इकडचा भाग जो आहे तोच सेम इकडे देखील आहे। आणि म्हणून आपण जर पाहिलं तर इथं काय आहे बघा, ह्याच्यातले मुख्य घटक असे आहेत। पहिल्यांदा आपण वृषण म्हणजेच टेस्टिस जे आहे ते एकूण संख्येने 2 असतात, म्हणजे एक जोडी असते त्याची। हे वृषण आपण इथं जर पाहिलं तर ह्याची जोडी असते, म्हणजे इकडे एक वृषण आहे आणि इकडे एक वृषण आहे। त्यानंतर वृषणानंतर त्याला चिकटलेल्या वेगवेगळ्या वाहिन्या, या वाहिन्या ज्या आहेत त्या विविध वाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये वृषणाची वाहिनी जी दिसते तुम्हाला इथं जी दिसते ही काय वेटोळे बारीक अशी काय वाहिनी आहे, तर ही वाहिनी जी आहे ती शुक्राणू वाहिनी आहे आणि त्या शुक्राणू वाहिनीच्या ही शुक्राणू वाहिनी आहे, म्हणजे ती वृषण जालिका आहे। पहिल्यांदा ही वृषण जालिका आहे। वृषण जालिका नंतर काय आहे, ही वास इब्रंशी आहे, म्हणजेच आपण याला अपवाहिनी असं देखील म्हणतो। त्यानंतर अधिवृषण म्हणजे इथं आता हे वेटोळे घेतलेली जी आहे इपिडायडिमिस असं पण त्याला म्हणतो। त्यानंतर इथून ही शुक्रवाहिनी चालू होते। ही शुक्रवाहिनी इथे तयार झालेले शुक्राणू जे आहेत, शुक्रतंतू जे आहेत त्यांना वाहून नेण्याचे कार्य ही करते। शुक्राणू या वाहिनीतून वाहत जातात आणि ती या मार्गाने काय होते, या भागातून अशी काय होते, इथून
या मुख्य वाहिनीमध्ये इथं काय केले जातात, आणून सोडले जातात. आता यानंतर स्खलन वाहिनी. स्खलन वाहिनी म्हणजे इथं दिसते तुम्हाला इजॅक्युलेटरी डक्ट आपण असं म्हणतो स्खलन वाहिनी. याच्यासाठी इथं 3 महत्वाच्या ग्रंथी त्याला चिकटलेल्या असतात. एक म्हणजे सेमिनल व्हेसिकल. सेमिनल व्हेसिकललाच आपण म्हणतो शुक्राशय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा शुक्राशय इथं दिसतोय, हा शुक्राशय आहे. म्हणजे इथं हा शुक्राशय, त्यानंतर ह्या आपल्याला इकडं पाठीमागे दिसतंय त्या पुरस्थ ग्रंथी आहेत. पुरस्थ ग्रंथी, पुरस्थ ग्रंथीलाच आपण प्रोस्टेट ग्लँड असं देखील म्हणतो. शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी आणि आपल्याला इथं ज्या दिसतंय त्या म्हणजे काउपर ग्रंथी. या 3 ग्रंथींचं जे स्त्राव आहे त्या स्त्रावानीच तयार होतो तो म्हणजे सीमेन, म्हणजे वीर्य. की जे वीर्य काय केलं जातं, त्या वीर्य हे शुक्राच्या जे पेशी असतात, शुक्राणू, त्यांना वाहून नेण्याचं कार्य हे काय करत असतं, त्या शुक्र हे वीर्य करत असतात. हे वीर्य तयार करण्याचं काम या 3 वाहिन्यांचं आहे. म्हणजेच सेमिनल व्हेसिकल म्हणजेच आपण त्याला शुक्राशय म्हणतो. त्यानंतर ते शुक्राशयाचे जे स्त्राव आहे तो यातनं वाहून जाणार आहे. त्यानंतर इथं असणाऱ्या पुरस्थ ग्रंथी, पुरस्थ ग्रंथींचं पाठीमागून तिथं काय असतं, छिद्राद्वारे ओपनिंग असतं. त्यातून ते पुरस्थ ग्रंथीचं सिक्रिशन म्हणजे प्रोस्टॅटिक सिक्रिशन हे त्या भागातून तिथं ह्या मुख्य नलिकेमध्ये येत असतं. आणि काउपर ग्रंथीचा स्त्राव हा यातच मिक्स होत असतो. आता जर आपण पाहिलं तर पुढचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हा पूर्ण अवयव जो दिसतो तुम्हाला हा शिश्न आहे. शिश्नलाच आपण कॉप्युलेटरी ऑर्गन असं म्हणतो किंवा पेनिस असं देखील याला म्हटलं जातं. याचं अजून एक मराठीतलं नाव आहे मूत्रजनन वाहिनी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की इथं मूत्र म्हणजे याच मार्गाने मूत्र पण बाहेर जाणार आहे. म्हणजे मूत्र वाहून नेणारी नलिका पण हीच आहे आणि शिवाय वीर्य वाहून नेणारी पण हीच नलिका आहे. म्हणून त्याला आपण म्हटलं जातं सीमेनलाच दुसरा शब्द असावा इथं रेत. हा रेत वहन करणारा अवयव पण हाच आहे आणि मूत्र वहन करणारा पण अवयव हाच आहे. म्हणून हा कॉमन आहे. म्हणजे दोघांमध्ये पण दोन्ही काम करणारा हा एकच अवयव आहे पुरुषांमधला. आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक अवयवाचं नाव आणि त्याचं कार्य काय आहे ते मी थोडक्यात सांगते. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा घटक आहे. आपल्याला जर असा प्रश्न हा जेव्हा पुरुष प्रजनन संस्था जेव्हा आपल्याला विचारली जाते तेव्हा आपण पहिल्यांदा ही आकृती काढणं महत्वाचं आहे. आकृती काढल्यानंतर आकृतीला जी नावं आहेत त्याच्यानुसार सगळ्यात महत्वाचे तुम्ही पॉइंट्स काढून याचं उत्तर लिहित असताना पहिल्यांदा आपण वृषण हा त्याच्यातला मुख्य घटक आहे. म्हणजे हा वृषण हा 1 नंबरला आपण लिहायचा आहे. 1 नंबरला वृषण लिहून त्याची माहिती त्याच्या समोर लिहायची आहे. वृषणानंतर वेगवेगळ्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांमध्ये जसं आपण इथं बघितलं अधिवृषण आहे. वृषण कोश म्हणजे हे बाहेरचे कोश आहे अधिवृषण. त्यानंतर अपवाहिनी वास इफ्रन्शिया. त्यानंतर अधिवृषण. शुक्रवाहिनी ही शुक्रवाहिनी आहे म्हणजे शुक्र वाहून येणारी ही वाहिनी आहे ही शुक्रवाहिनी. त्यानंतर स्खलन वाहिनी ही स्खलन वाहिनी आहे इथं. त्यानंतर ही स्खलन वाहिनी आहे. त्यानंतर पुढचं मूत्रजनन वाहिनी ही मूत्रजनन वाहिनी आहे पूर्णपणे. तर ह्या मूत्रजनन वाहिनी ह्या सगळ्या वाहिन्यांचं क्रमाक्रमाने आपण काय करायचे माहिती लिहायची. यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे ग्रंथींचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूण 3 ग्रंथी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्या म्हणजे सेमिनल व्हेसिकल्स म्हणजेच त्याला आपण शुक्राशय म्हणतो. पुरस्थ ग्रंथी म्हणजे प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरी म्हणजेच काउपर ग्रंथी. ह्या तिघांचंही सिक्रिशन मिळून सीमेन तयार होतं म्हणजे वीर्य तयार होतं. विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही आकृती जी पाहिली तर त्यातल्या प्रत्येक अवयवाचं कार्य काय आहे ते मी थोडक्यात सांगते. वृषणाची जी जोडी आहे इथे जे वृषण तुम्हाला दिसत आहे या वृषणाची जी जोडी आहे त्याची रचना उदर पोकळीच्या बाहेर
म्हणजेच पुरुषांमध्ये उदरपोकळीच्या बाहेर आणि वृषणकोशामध्ये, आता पाहिला तुम्ही हे वृषणकोश आहे आणि वृषणकोशाच्या आतमध्ये हा काय असतो, वृषण अतिशय काळजीपूर्वक झाकला गेलेला असतो, कारण त्याला बाहेरचं तापमान हे त्याला काय होतं, तापमान सहन होत नाही, म्हणजे एकूण कमी टेम्परेचरमध्येच त्याच्यामध्ये शुक्राणू तयार होतात आणि म्हणून त्या कमी टेम्परेचर म्हणजे तिथलं तापमान कमीत कमी ठेवण्यासाठी बाहेरून वृषणकोश असतं. याचं मुख्य कार्य वृषणाचं ते म्हणजे असंख्य शुक्रजनन नलिका, त्याद्वारे शुक्रपेशी तयार होतात. शुक्रपेशीनंतर जननाच्या अधिस्तराच्या पेशीपासून अर्धसूत्री विभाजनाने तयार केलेल्या शुक्रपेशी या विविध नलिकाद्वारे, जसं इकडं होत असतं तसं इकडं पण, म्हणजे इथं विविध नलिकाद्वारे हे शुक्रतंतू पुढे पाठवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं कार्य आहे ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती देखील हा वृषणच करत असतो. यानंतर आपण जर पाहिलं तर विविध वाहिन्या ज्या आहेत यामधल्या, त्या विविध वाहिन्यांमधलं वृषण जालिका म्हणजे रेटिया आपण याला म्हणतो, ही वृषण जालिका आहे. इथं त्या वाहिन्यांचे जाळं असतं त्याला आपण वृषण जालिका म्हणणार आहे. त्यानंतर अपवाहिनी, अधिवृषण, त्यानंतर शुक्रवाहिनी व्हास डेफरन्स, त्यानंतर स्खलन वाहिनी आणि मूत्रजनन वाहिनी. या सगळ्या वाहिन्या ह्या एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत जाणाऱ्या शुक्रपेशी हळूहळू परिपक्व होतात आणि फलन करण्यास पात्र बनतात. म्हणजे इथून तयार झालेले जे शुक्रतंतू आहेत ते ह्या सगळ्या वाहिनीमधून क्रमाक्रमाने पुढे जात शेवटी ते शुक्रवाहिनी मार्फत या वाहिनीतून हे सगळे शुक्राणू या पद्धतीने या मार्गाने इथून काय केले जातात, बाहेर टाकले जातात. तर ग्रंथी ज्या आहेत, तिसरा घटक जो आपण म्हटलाय ग्रंथी, की त्याच्यामध्ये 3 ग्रंथी आहेत. त्या 3 ग्रंथी म्हणजे त्याच्यामध्ये शुक्राशय आहे, पुरस्थ ग्रंथी आहेत आणि कावपर ग्रंथी आहेत. त्या तिन्हीचं जे स्त्राव आहे तो स्त्राव मिळून आणि तो स्त्राव अधिक त्यामध्ये शुक्राणू मिसळले की त्याच्यापासून तयार होतो तो म्हणजे रेत. रेत हा मराठीत शब्द आहे, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सीमेन असं देखील म्हणतो किंवा यालाच आपण म्हणतो वीर्य, पुरुषांचं वीर्य. आता यानंतर शिश्न, हा शिश्न जो भाग आहे हे शिश्न म्हणजेच आपण याला म्हणतो, हा काय आहे, मूत्रजनन वाहिनी म्हणजे हा मार्ग आहे की ज्याच्यातून मूत्र बाहेर पडणार आहे. तसंच याच मार्गाद्वारे रेत सुद्धा बाहेर टाकला जातो. म्हणजे रेत वहन करणारा, वीर्य वहन करणारा हा अवयव आहे आणि हा रेत शिश्नाद्वारे काय केला जातो, बाहेर सोडला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथं पुरुष प्रजनन संस्था संपलेली आहे. आता आपण स्त्री प्रजनन संस्थेविषयी माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी स्त्री प्रजनन संस्थेविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आपल्याला समोर जी स्त्री प्रजनन संस्थेची आकृती दिसते, यामध्ये जर आपण पाहिलं तर यातील मुख्य घटक असे आहेत की हा भाग जो दिसतोय हा काय आहे, अंडाशय. म्हणजे याच्यामध्ये हे बीजांड आहे की ज्याच्यामध्ये अंडाशय आहे की त्याच्यामध्ये भरपूर बीजांड असतात. त्यानंतर इथून हा भाग जो दिसतोय, दोन्ही बाजूला आपली मानवी शरीर हे द्विपार्श्व सममित असल्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला हा मुख्य अक्ष घेतला तर दोन्ही बाजूला समान अवयव आहेत. यानंतर जर आपण पाहिलं तर ह्या स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव हे उदर पोकळीतच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, म्हणजे इथं हे अंडाशय आहे याची एक जोडी, त्यानंतर अंडनलिकेची एक जोडी, ही अंडनलिका आहे दोन्ही बाजूला याची एक जोडी, त्यानंतर हे गर्भाशय आपल्याला आकारानं दिसतं, हे गर्भाशय, आणि एक योनी, हा योनी भाग आहे. असे सर्व अवयव हे स्त्री प्रजनन संस्थेचे आहेत. या व्यतिरिक्त बर्थोलिन्स ग्रंथीची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने म्हणजे एका अंडाशयातून एका वेळेला बाहेर पडलेले जे काय बीजांड असतं, त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये या बाजूनं काय होतं, बीजांड बाहेर पडतं. असं आळीपाळीने एका
एका एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये हे काय केले जातात, अंडपेशी सोडली जातात. अंडनलिकेच्या टोकाचा भाग, हा जर आपण टोकाचा भाग बघितला तर तो नरसाळ्यासारखा असतो, म्हणजे असा नरसाळ्यासारखा भाग असतो आणि यातून त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. आपण बघितलं तर याच्या भागाला या ठिकाणी एक छिद्र असतं. तर त्या छिद्रातून अंडपेशी नलिकेमध्ये, म्हणजेच आपण जर पाहिलं तर या अंडपेशीच्या त्यानंतर ह्या अंडनलिकेच्या ठिकाणी एक छिद्र असतं आणि त्या छिद्रातून अंडपेशी वाहून नेली जाते. या अंडनलिकेमध्ये प्रवेश होतो आणि अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. म्हणजे या अंडनलिकेच्या आतील भागामध्ये रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात, म्हणजे पुढं ढकलण्यासाठी ते रोमक मदत करत असतात. आता यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे युग्मक निर्मिती, म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो, गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, म्हणजे नेमकं प्रजनन होत असताना किंवा फलनक्रिया होत असताना गॅमेट कसे तयार होतात, तर याच्यासाठी महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे युग्मक निर्मितीचा. आता युग्मक निर्मिती होत असताना पहिल्यांदा शुक्रपेशीलाच आपण काय म्हणतो, शुक्राणू, आणि अंडपेशी जे असतात ही दोन्ही युग्मकं अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. हे खूप महत्त्वाचं आहे. अर्धगुणसूत्री विभाजनाने ह्या दोन्ही पण पेशी तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेतून पुढे मरेपर्यंत शुक्रतंतू तयार केल्या जातात, म्हणजे शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपरिपक्व असे अंडपेशी असतात. म्हणजे स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी अंडपेशीमध्ये 2 ते 4 दशलक्ष एवढ्या मोठ्या संख्येने जरी ज्या अंडपेशी असतात त्या त्यावेळेला अपरिपक्व असतात, म्हणजे इमॅच्युअर असतात. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवन अवस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत, म्हणजे साधारणतः वय वर्षे 45 दरमहा एका अंडपेशीचे परिपक्व होऊन तिचे अंडमोचन होते. म्हणजेच एक प्रकारे प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी बाहेर पडत असते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात. ह्या स्त्री प्रजनन संस्थेचे जे कार्य आहे ते वयानुसार थांबण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. साधारणतः 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवणे विस्कळीत होते, थांबते, यामुळे रजोनिवृत्ती येते. विद्यार्थी मित्रांनो, रजोनिवृत्ती येते म्हणजे स्त्रीच्या साधारणतः वयात 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्रीच्या प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणारे ही जी सर्व संप्रेरक असतात त्यांचं कार्य विस्कळीत होते आणि विस्कळीत झाल्यामुळे याला आपण प्रत्येक महिन्याला येणारी जे काय मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग आहे ती थांबते, यालाच आपण म्हणतो की म्हणजे रजस्त्राव थांबतो आणि यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणायचं आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर युग्मक निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती अर्धगुणसूत्री विभाजनाने होते आणि त्यामुळे ही युग्मक निर्मिती पुरुषांमध्ये मरेपर्यंत, म्हणजे यौवनावस्थेपासून मरेपर्यंत तयार केल्या जातात शुक्रपेशी, पण स्त्रियांमध्ये मात्र या फक्त वयाच्या 45 ते 50व्या वर्षापर्यंतच अंडपेशी तयार होतात आणि त्यानंतर मात्र ही क्रिया थांबते, नैसर्गिकच ही क्रिया थांबते. त्यानंतर पुढील भाग आहे फलनक्रिया. फलनलाच आपण म्हणतो फर्टिलायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन त्यांचा युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेस आपण फलन असे म्हणतो. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर शुक्राणू जो असतो, म्हणजे आता आपण ही अंडपेशी घेतली, ह्यातला हा केंद्र घेतला आणि त्याच्यामध्ये असे शुक्राणू जे येऊन मिळतात, असे एका वेळेला हजारो शुक्राणू त्याच्यावरती काय असतात, ॲक्ट असतात. पण त्यातला एकच शुक्राणू जो जास्त ॲक्टिव्ह असतो
तोच फक्त आतमध्ये एंट्री करू शकतो आणि ह्याचा शुक्राणूचा केंद्रक आणि अंडपेशीचा केंद्रक हे काय होतात, एकमेकांमध्ये काय होतात, मिक्स होतात, फ्यूज होतात आणि त्याप्रमाणे त्याची फलनक्रिया होते. म्हणून इथं म्हटलेलं आहे की शुक्राणू जे आहेत ते व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होतो. आता इथे एकदा फलनक्रिया पूर्ण झाली की याचा काय होतं, युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेस आपण फलन असे म्हणतो. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीराच्या अंतर्गत होते. समागमावेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये रेत स्खलित केले जाते आणि रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनी मार्ग, गर्भाशय, अंडनलिका असा प्रवास करतात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे काय करतो, फलन करते. यौवन अवस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत जवळजवळ साधारणतः 10 ते 17व्या वर्षापासून 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपर्यंत पेशीपैकी साधारणतः फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशी ऱ्हास पावतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर यौवन अवस्थेपासून रजोनिवृत्तीचा काळ जो आहे म्हणजे जवळजवळ वयाच्या 10 ते 17व्या वर्षापासून 45 ते 50व्या विद्यार्थी मित्रांनो, आपण या आकृतीमध्ये पाहताय की इथं ही अंडपेशी आहे आणि ह्याच्यावरती भरपूर शुक्राणू काय झालेले आहेत, एका वेळेला म्हणजे फलनाच्या वेळेला अनेक शुक्राणू येथे जमा झालेले आहेत. पण यातील जो जास्त ॲक्टिव्ह शुक्राणू असतो तोच फक्त आतमध्ये एंट्री करू शकतो. आता याच्यासाठी शुक्राणूवरचे जो कॅप असतो तो ब्रेक करण्यासाठी म्हणजे फोडण्यासाठी तिथं हायलुरोनिक ॲसिड सिक्रेट केलं जातं, म्हणजे स्त्रवलं जातं शुक्राणूकडून आणि तो शुक्राणूकडून हायलुरोनिक ॲसिडद्वारे त्याच्या बाहेरील कवच काय होतं, भेदून तो आतमध्ये शिरतो आणि त्यावेळेला शुक्राणूतला केंद्रक आणि ह्या अंडपेशीतला केंद्रक यांचं काय होतं, फ्युजन होतं. म्हणजे ते एकत्रित येतात आणि त्यापासून फलनाची प्रक्रिया पूर्ण होते. तर यानंतर पुढचा भाग आहे रजोनिवृत्तीच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुन्या असतात. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. यामुळे त्यात अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण होत नाही आणि अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य हे व्यंगासहित जसे की डाऊन सिंड्रोम लक्षण जन्माला येण्याची दाट शक्यता असते. विद्यार्थी मित्रांनो, याचाच अर्थ असा आहे की फलनाची क्रिया ही वयाच्या 21 वर्षानंतर ते 35व्या वर्षापर्यंतच ही काय असते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती मानव हा प्रजननक्षम असू शकतो. त्यानंतर जर उशिरा निर्माण झालेली जी संतती असते ती कुठले ना कुठल्या प्रकारची काय होते, व्यंग घेऊन जन्माला येत असतं. आणि म्हणून कारण याचं कारणच आहे, कारण अर्धगुणसूत्री विभाजनाने आपण जर पाहिलं तर अंडपेशी जर 40 ते 50 वर्ष जुन्या असल्या तर त्यांच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण होत नाही आणि त्यामुळे अशा अंडपेशी फलित झाल्या तर त्यापासून होणारे अपत्य हे व्यंग घेऊन जन्मास येते आणि यामुळे अपंगत्व येण्याची शक्यता त्या बाळामध्ये असू शकते. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या घटकामध्ये जर आपण पाहिलं तर की युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्राची संख्या ही द्विगुणी असते, म्हणजे 2n असते आणि अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर समोरील आकृती पाहत असाल तर यामध्ये आपल्याला दिसेल की पुरुष आणि स्त्री, पुरुषाच्या शुक्रपेशीमध्ये 22 म्हणजेच एकूण मानवामध्ये आपण जर बघितलं तर 46 प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये 46 गुणसूत्र असतात, म्हणजेच झाल्या 23 जोड्या. आता ह्या 23 जोड्यापैकी जर आपण पाहिलं तर 23 जोड्या म्हणजे मानवामध्ये पुरुषामध्ये 22 हे ॲटोझोम्स असतात
आणि स्त्रियांमध्ये पण 22 ॲटोझोम्स असतात आणि एक जोडी जी असते ती काय असते, लिंग गुणसूत्राची असते. म्हणजे पुरुषामध्ये 22 अधिक एक्स किंवा 22 अधिक वाय आणि स्त्रियांमध्ये नेहमी XX गुणसूत्र लिंग गुणसूत्र असल्यामुळे स्त्रियांमध्ये 22 अधिक एक्स अशी गुणसूत्र असतात. तर पुरुषामध्ये मग जेव्हा पुरुषाचा वाय गुणसूत्र स्त्रीच्या एक्स गुणसूत्राशी फलित होईल तेव्हा इथं मुलगा जन्माला येईल. आणि त्यानंतर जर पुरुषाचं 22 अधिक एक्स म्हणजे एक्स हे गुणसूत्र स्त्रीच्या एक्स या 22 अधिक एक्स या गुणसूत्राशी जेव्हा ते काय होईल, फलित होईल, तेव्हा एक्स अधिक एक्स म्हणजे एक्स म्हणजेच 44 अधिक एक्स म्हणजे ही मुलगी जन्माला येईल. या पद्धतीने काय होतं की लिंग जे या पद्धतीनं काय होतात, तयार होतात. आणि म्हणजे मुलगी होणे किंवा मुलगा होणे हे पुरुषाच्या शुक्राणूच्या गुणसूत्रांवरती अवलंबून आहे. आणि स्त्रीकडे नेहमीच XX गुणसूत्र असल्यामुळे मुलगा होणं किंवा मुलगी होणं यास स्त्री जबाबदार नसते, तर तो पुरुषाचे गुणसूत्र जबाबदार असतात. तर आज आपण इथे थांबूया. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.